महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून वसमत मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर यांनी तुतारी चिन्हावर उमेदवारी लढवली आणि त्यांचा याच मतदारसंघात पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला। परंतु हा विजय नसून माणसाविरुद्ध मशीन जिंकली असा आहे। पण मी नशीबवाने माझ्यासोबत झुंजणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खचून जाऊ नये यासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आभार मेळाव्याचे आयोजन केले होते आणि या मेळाव्यामध्ये असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीत सहकार्य करा आणि सोबत राहा असं देखील कार्यकर्ते पदाधिकारी जयप्रकाश दांडेगावकर यांना बोलताना म्हणाले। ईव्हीएम मशीनचा घोटाळा असल्याचं देखील यावेळी मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आणि काही दिवसातच तीव्र आंदोलन इशारा देखील यावेळी दिलाय। या आभार मेळाव्याला हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। काय म्हणाले जयप्रकाश दांडेगावकर पाहूया। सूर्यापासून माझ्यासोबत जे आहेत त्यातला एकही माणूस तुटला नाही, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात राजकारण चाललंय त्यात मला भविष्यात युवा पिढीसाठी थोडंसं काळजीचं वाटतंय। असंच होत गेलं तर नावाला लोकशाही राहील आणि पाहिजे तसे निर्णय हे लोक घेऊ शकतील, म्हणून या बाबतीत युवा पिढीनं अत्यंत जागरूक झालं पाहिजे। जुन्या माणसांच्या मागण्याही कमी होत्या, गरजाही कमी होत्या, पण आता नवीन पिढीला स्वतःचं भवितव्य घडवायचं असेल तर त्यांनी जागरूक राहून डोळ्यात तेल घालून राजकारण केलं पाहिजे। झालं ते असत्य जरी असलं तरी मानून घ्यावं। मी नशीबवान आहे की झुंजणारे कार्यकर्ते मला मिळाले। मी अत्यंत नशीबवान आहे की माझ्याबरोबर झुंजणारे कार्यकर्ते भविष्यात सुद्धा कोणीही निराश न होता अत्यंत जबाबदारीनं आपण लढू। या निवडणुका ज्यांची चर्चा झाली, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, तिथं तुम्हाला ईव्हीएम मशीनचा संबंध येत नाही। ईव्हीएम मशीनचा एक दोन वेळाच वापर करत असतात। एकदा हरियाणात झाला आणि एकदा प्रयोग महाराष्ट्रात झाला, बाकीच्या छोट्या राज्यात झाला नाही। चला रडीचा डाव जिंकू द्या, पण लोकांच्या मनातला आमदार म्हणून आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून जे झाले त्यांना स्वीकारती नाही। लोकशाहीची जी पद्धत असते, आपण 5 प्रचार सभा घेतल्या, गावागावा आणि शहरामध्ये मिळून जवळजवळ 300 बैठका, सभा, भाषण केली। ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवण्याची असते। काही एकही सभा न घेता, कुठेही प्रचार बैठका, कार्यकर्त्याच्या बैठका न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे आणि ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला साक्षी देत असते ते आम्ही मतदान संपल्यानंतर मी, हाफिजभाई, सगळेच कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आम्ही शेवटपर्यंत काउंटिंगला होतो। नंतर संपल्यानंतर आम्ही परत जायला निघालो। गाड्या 1 किलोमीटर पर्यंत गाड्या लांब उभ्या केल्या होत्या। जो निवडून येण्याचा आनंद मागच्या 5 वर्षापूर्वी तिथं रस्त्यावर होता, तो आनंद मला अजिबात दिसला नाही। 1000-1500 कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते। यातून त्यांनाही कळते आणि आपणालाही काय कळायचं ते कळते। फार लावण्याचं बोलत नाही, खूप वेळ झाला आहे। मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की नातं संपते। मुनीर पाटला वेळ वाटले किंवा मी कुठे काही जाहीर करायला, आभार मानायला बोलवलं का? अजिबात नाही। मी कार्यकर्त्यातून तयार झालेला, तुमच्या समोरचा शेतकरी नेता, कार्यकर्त्यातून तयार झालेला नेता आहे। अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी मी काम करत राहणार आहे, साथ देणार आहे। कोणीही घाबरू नये आणि हारू तर अजिबात नाही। इंग्रजी म्हण आहे की आत्मविश्वास गमावला तर सगळंच गमावलं जातं। बाकी पैसे जाऊ द्या, तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या, पण आत्मविश्वास माणसानं नाही हरला पाहिजे। मी कधीही आत्मविश्वास न हरणारा माणूस आहे।